आता जो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे स्क्रीनवर, तो व्हिडिओ गुरुवारी सायंकाळी काढलेला हा व्हिडिओ आहे। त्यामध्ये स्पष्ट दिसून येतं की दोन दुचाकीस्वार, एक बुलेटवर आहे आणि एक स्कूटीवर आहे। स्कूटीवरचा जो वाहन चालक होता तो सर्वात आधी या पाण्यामध्ये उतरला आणि त्याचा तोल पाण्यामध्ये सांभाळता न आल्यामुळे तो पाण्यामध्ये या दिशेला वाहून गेला। हाच तो पूल होता ज्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। बुलेट स्वार जो आहे तो मानवी साखळी करून महादेव गल्ली परिसरामध्ये ज्या ठिकाणी महादेव गल्ली आहे, महादेव गल्लीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी युवकांनी पुढाकार घेऊन त्यांना वाचवलं। पण स्कूटी सवार जो आहे बाबुराव सुरवंशी हा व्यक्ती मात्र अद्याप बेपत्ता आहे। प्रशासनातर्फे शोध मोहीम या ठिकाणी राबवली जात आहे। या ठिकाणी आता प्रत्यक्ष जर पाहिलं तर हा जो रोड आहे कोरेगाव रोड, या दोन्ही बाजूला वाहनांची जी वाहतूक आहे ते थांबवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही प्रशासकीय कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही व्यक्ती आहेत। सर आपलं नाव सांगा। धीरज पाटील। सध्या काय आहे या ठिकाणी, काय प्रशासनाकडून उपाययोजना गेल्या बजेटमध्ये आणि नाबार्डमध्ये आपण हा पूल रुंदीकरण आणि उंची वाढवण्यासाठी प्रस्तावित केला होता। आता सध्याला ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, पाण्याचा फ्लो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आजही अद्यापही दिसून येतं। या ठिकाणी वाहनधारकांना या रोडवरून जाणाऱ्यासाठी काय व्यवस्था तुम्ही केली? सध्या आपण ओव्हरटॉपिंग असल्यामुळे बंद केलं रोड। सध्या ज्यावेळेस पाण्याचा निचरा होईल त्यावेळेस वाहतूक सुरळीत करून येईल। आता कधीपासून हे वाहतूक बंद केलेली आहे? सकाळी 7-8 पासून बंद आहे। ओव्हरटॉपिंग 7-8 पासून चालू आहे। काल अतिवृष्टी झाली जवळपास, काल सकाळी पण आणि परवा दिवशी पण त्याचे पाणी आहे सध्या। तर नक्कीच गुरुवारी सायंकाळी जे मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी झाली, पाण्याचा मोठा फ्लो उमरगा शहरामध्ये पाहायला मिळाला। कालच्या तारखेमध्ये सुद्धा त्याच स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शेतामध्ये साचलेलं आहे। पिके तर पूर्णपणे वाहून गेलेले आहे, शेतातली माती सुद्धा वाहून गेलेली आहे। आणि आता हा जो कोरेगाव रोड आहे हे तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी त्याचा जे फ्लो आहे किती मोठी स्पीड आहे। आणि रस्त्याच्या त्या बाजूला कोरेगाव येतं, कोरेगाव वाडी माडज इकडे जाण्याचा हा रोड आहे। त्या साईडला बरेच लोक थांबलेले आहेत, तिकडून काही नागरिक दुचाकीस्वार परतताना दिसून येतात। तर ह्या बाजूला जर पाहिलं, या बाजूला पण जाण्यासाठी वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे। पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। आपल्यासोबत काही पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्याकडून थोडं जाणून घ्या काय स्वरूपाची या ठिकाणी हालचाल आहे। पिंक पथक प्रमुख पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, अनुसया मॅडम आहेत। मॅडम, जी आपली शोध मोहीम सुरू आहे त्याबद्दल काय प्रोग्रेस आहे, काय सांगता? शोध मोहीम परवापासून चालू आहे। सध्या अजून काही प्रोग्रेस नाही त्यामध्ये। त्यानंतर NDAचे पथकसुद्धा बोलवून शोध मोहीम घेतली असता अजून तरी काही यश आलेले नाही, परंतु आमचे प्रयत्न चालू आहेत। नक्कीच या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की उमरगा शहरामध्ये आता हा जो कोरेगाव रोड आहे इथं ही जी घटना घडलेली आहे, यानंतर उमरग्यापासून 5 किलोमीटर अंतरावर पळसगावमध्ये सध्याला ती टीम आहे। तिथून गुंजेटी साठवण तलाव म्हणजे गुंजेटीच्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीनं व्यक्तीचा शोध घेता येईल याचा सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाकडून केले जात आहे। तर आता आपण ज्या ठिकाणी थांबलेलो होतो तो ठिकाण म्हणजे प्रत्यक्ष घटनास्थळी आपण त्या ठिकाणी थांबलेलो होतो। आता तिथूनच हा जो पाण्याचा फ्लो आहे, नदीचा जो मार्ग आहे, ही उमरगा नदी या दिशेनं ही नदी जाते आणि इकडं हा आहे उमरगा शहर। आणि या ठिकाणी आवर्जून सांगायचं जर म्हटलं तर पाण्याचा जो फ्लो आहे या ठिकाणी प्रत्यक्षात पाण्याची स्पीड, पाण्याची गती, तीव्रता भयानक स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। तर प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट करत असताना सुरुवात आधी आम्ही तुम्हाला दाखवलं की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष घटना घडली होती म्हणजे तो म्हणजे उमरगा शहरातील कोरेगाव रोड।
त्यानंतर तिथून उमरगा नदीवर आपण गेलो. उमरगा नदीच्या नंतर आता हा जो पथक आहे हा पोचलेला आहे गुंजटी मार्गे पळसगावला. पळसगावमध्ये मोठा तलाव आहे, त्या ठिकाणी शोध मोहीम चालणारी आहे. आणि ज्या मार्गाने आम्ही निघालो होता हा ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी, हा मार्ग तुम्ही प्रत्यक्षात पहा. त्यावर हा जो मार्ग आहे हा पूर्णपणे पाण्यानं भरलेला आहे. अगदी गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत NTVची टीम जी आहे हा ग्राउंड रिपोर्ट दाखवण्यासाठी तुमच्यापर्यंत प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट दाखवण्यासाठी या अशा पाण्यातून मार्ग काढत ही टीम निघालेली आहे. आपण निघालेलो आहोत पळसगावच्या तलावाच्या दिशेने, ज्या ठिकाणी रेस्क्यू टीम, आपत्ती व्यवस्थापनची टीम, प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरासह तालुक्यात गुरुवारी सायंकाळी 6:30 ते 8:30च्या सुमारास झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे उमरगा नदीला आलेल्या पुरात एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. बाबूराव तुळशीराम सुरवसे, वय अंदाजे 60 वर्ष, हे कोरेगाव रोडवरील त्यांच्या घरी दुचाकीनं स्कूटीवर जात असताना पूल ओलांडता वेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं पुराच्या पाण्यात वाहून गेलेत. याबाबत NTV न्यूज मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट. आपत्ती व्यवस्थापन आणि उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या पथक, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन इतका मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध पातळीवर हा सर्च ऑपरेशन गेल्या 24 तासापासून राबवताना दिसून येत आहेत. अक्षरशः हा व्यक्तीच्या शोधामध्ये कोरेगाव रोड, म्हणजे जिथून आपण सुरुवातीला तुम्हाला जो व्हिडिओ दाखवलेला होता, कोरेगाव रोड नंतर उमरगा नदी, पळसगावच्या नदीपर्यंत आपण पोहोचलेलो होतो. अक्षरशः प्रत्येक ठिकाणी चाचपणी, चाळणी त्यांची सुरू आहे प्रशासनाची. आणि इथंपर्यंत पोहोचणं हे इतका सहजासहजी शक्य नाही. वरून कडक भयानक ऊन आणि खालून जो मार्ग आहे काटेरी झोडपातून मार्ग, चिखलातून आणि पाण्यातून दगडातून हा मार्ग काढत पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम या ठिकाणी दाखल होते. खरंच त्यांचं कौतुकही करणं तितकंच गरजेचं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी उमरगा पोलीस API बराटे सर आपल्यासोबत आहेत. सर, खरंच तुमचं काम या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट करत असताना निदर्शनास येत आहे. काय सध्याची परिस्थिती आहे, काय सांगाल? गुरुवारी झालेल्या उमरगा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी ओढे नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. आणि उमरगा शहराच्या नजदीक असणारा जो जखे, त्या ठिकाणी बाबूराव सुरवसे हे त्यांच्या शेतामध्ये स्कूटीवरून जात असताना त्या ओढ्यामध्ये ते वाहून गेलेले आहेत. तर त्यांचा आम्ही आपत्ती व्यवस्थापनाची टीम बोलवलेली आहे. माननीय पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. सातत्याने अतिशय म्हणजे फिजिकली देखील चेक केले आहे. आणि बोटसुद्धा वापरून त्या प्रत्येक जे ओढ्याला आपण बघतो पूर आल्या किंवा नदीला, याच्यामध्ये प्रत्यक्ष आम्ही सर्च केलेला आहे. नागरिकांची मदत घेतलेली आहे, नगरपालिकेची मदत घेतलेली आहे, महसूलची मदत घेतलेली आहे, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि पोलीस असं संयुक्तमुळे आम्ही गेल्या 24 तासापासून 28 तासापासून हे आमचे सर्च ऑपरेशन. सध्यापर्यंत काय अपडेट आहे, सध्या काय परिस्थिती? सध्या आता आम्ही इकडचा जो तलाव आहे याचा पळसगाव तांड्याचा, त्या तलावामध्ये देखील आता शेवटच्या जर वाहत इकडे आलेला असेल तर दरम्यान सर प्रत्येक ठिकठिकाणी आता केटीवर, जसं की आता हा केटीवर आहे, यानंतर काही अंतरावर केटीवर आहे आणि इथंपर्यंत पोहोचणं खूपच जिकिरीचं आहे असं निदर्शनास आलं. कसं तुम्ही कार्य करत असताना काय अडचणी होत? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. नदीला आता काल झालेल्या पावसामुळे देखील आता परत पूर आलेला आहे. त्याच्यामुळे फिजिकली चेक करणं पण थोडंसं कठीण जात आहे. परंतु त्याही मधून मार्ग काढत आम्ही मॅन्युअली त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक सिक्युरिटीच्या ठिकाणी साईडच्या ज्या नदीचा काठ परिसर आहे त्या ठिकाणी आम्ही त्याची पाहणी करत आहोत, सर्च शोध घेत आहोत. नक्कीच आपल्या या प्रयत्नाला लवकरात लवकर यश मिळो हीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. तसंच आपल्याकडं काही गुंजटीचे ग्रामस्थ आहेत. सर, काय सांगाल या ठिकाणी अशी उमरगा तालुक्यामध्ये ही पहिली घटना आहे, ढगफुटीमुळे झालेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये दुचाकी स्वार हा पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेला, ही उमरगा तालुक्यात पहिली घटना आहे. कसं बघता तुम्ही? यापूर्वी अशी घटना कधी घडलेली नाही. मला वाटतं माझ्या जन्मापासूनची पहिलीच घटना घडलेली आहे. आणि मोठ्या सातत्याने आपलं पोलीस प्रशासन असेल, प्रशासन बरं, आता जवळपास 48 तास होत आहेत. तुम्हाला काय वाटतं, ग्रामस्थ तुम्ही तुमचं नक्की या ठिकाणी येणं जाणं असतं, तुमचा अनुभव काय सांगतो? तर होण्याची शक्यता आहे असं
आता हा दलदलीचा ठिकाण आहे सर. नदीचा प्रवाह म्हणजे आता पाणी वाढलेलं आहे, आजूबाजूचे काटेरी झाडे झुडपे, त्या झाडे झुडपेमध्ये आता पाण्यातून खाली म्हणजे खालचं पाण्याच्या खालचं तर आपल्याला काय सांगता येत नाही. त्या असं याच्या पाठीमागही असू शकेल किंवा पुढेही जाऊ शकतील वाहून जो पुण्याच्या म्हणजे नक्कीच एक मोठं आव्हान आहे. नक्कीच शोध मोहिमेसाठी या टीमला एक आव्हान आहे एवढं दिसून येतं. तुम्ही काय सांगाल सर? ह्या दलदलीचा एरिया आहे, ह्या दलदलीच्या एरियामध्येच आपल्याला काय भेटेल तर भेटेल. हां, जवळपास 48 तास उलटलेले आहेत. प्रशासकीय टीम, आपत्ती व्यवस्थापनाची टीम युद्ध पातळीवर हे काम करत असताना दिसून येत आहेत. नक्कीच त्यांच्या कार्याला लवकरात लवकर यश मिळो. तसेच या ठिकाणी एक ड्रोनच्या सहाय्याने पण सर्च मोहीम राबवण्यात येत आहे असं दिसून येत आहे. आपण ड्रोनवाल्याशी थोडासा संपर्क करू. त्या सहाय्यानं पण हा शोध मोहीम राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न प्रशासनाचा चालू आहे. एकंदरीत कोरेगावचा तो पूल आणि इकडं पळसगाव साठवण तलाव, पळसगावची नदी, उमरगा नदीचा जो फ्लो आहे तो पूर्ण फ्लो पिंजून काढण्याचा, चाळणी करण्याचा ह्या प्रशासनाचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. सर, आपलं नाव सांगा. अमित पंचाळ. ड्रोनच्या सहाय्यानं आपण कितपत या मोहिमेला यश आणू शकतो असं वाटतं? सर्वत्र तेवढा प्रयत्न करू आपण. माझी रेंज आहे 1 किलोमीटर. 1 किलोमीटर पण मी इकडं आणि इकडं दोन्ही साईडने चेक करू शकतो. तर ड्रोनची जी रेंज आहे 1 किलोमीटरची रेंज आहे. म्हणजे इथून 1 किलोमीटर डाव्या बाजूला आणि 1 किलोमीटर उजव्या बाजूला हा पूर्ण कॅप्चर करून तो सर्च मोहिमेला मोठा हातभार लागू शकतो असं ड्रोन ऑपरेटरचं म्हणणं या ठिकाणी येऊ लागलं. तर नक्कीच पाहूया कितपत किती वेळामध्ये या मोहिमेला यश येईल. आणि नक्कीच हे सांगायला या ठिकाणी आवर्जून सांगतो की अशी घटना उमरगा तालुक्यामध्ये ही पहिल्यांदा घडलेली आहे उमरगा तालुक्याच्या इतिहासामध्ये. गेलं का?